क्लास 10th इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठाला आपण सुरुवात केलेली होती. तर याचा आता पुढील जो भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे. यामध्ये आपण बघत होतो चीज प्रोडक्शन. तर चीज प्रोडक्शन मध्ये जे शेवटच्या याच्यात सांगितलं होतं मी तुम्हाला, व्हेज चीज, जो प्रोटीएस हा जो एन्झाईम जो आहे तो फंगी पासून बनवला जातो आणि तो उपयोगात आणून व्हेजिटेरियन चीज म्हणजे शाकाहारी चीज बनते. तर हे याआधी झालेलं होतं. याच्यानंतर पुढील बघा आता, द वे इज सेपरेटेड फ्रॉम योगर्ट विच हॅज सम अदर युजेस. तर दह्यातून पाणी, त्याला शब्द दिला वे, WHEY, वेगळे काढले जाते आणि ज्याचे इतर उपयोग आहेत. Then process of production of cheese is started through steps like cutting the solid yogurt into pieces, washing, rubbing, salting and mixing of essential microbes, pigments and flavors. Then cheese is pressed and cut into pieces and stored for ripening. तर हे जे चीज जे बनवण्याचे ज्या वेगवेगळ्या स्टेप्स दिलेल्या आहेत या ठिकाणी, जसं दही जो आहे घट्ट दह्याचे तुकडे कापणे, त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे वॉशिंग म्हणजे धुणे, रगडणे, पुढे आहे साल्टिंग म्हणजे मीठ घालणे. तर या सगळ्या त्याच्यामधल्या काय स्टेप्स आहेत. त्यानंतर त्यात आवश्यक ते या ठिकाणी सूक्ष्मजीव, रंग आणि त्याचा स्वाद जो आहे तो मिसळला जाते. नंतर हे जो चीज आहे त्या चीजला दाबून त्याचे तुकडे केले जातात आणि पुढची स्टेप्स आहे स्टोअर्ड फॉर रायपनिंग. तर रायपनिंग म्हणजे काय, तर या ठिकाणी रायपनिंगचा अर्थ आहे परिपक्वतेसाठी म्हणजे मुरण्यासाठी. जसं आपल्या घरी मुरब्बा आहे, लोणचं आहे, आपण ते मुरण्यासाठी ठेवतो. तर तशाच प्रकारे हा जो चीज आहे हा मुरण्यासाठी याला साठवून ठेवले जातात. तर एवढं तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर पुढे दिलेलं आहे इथे, लेट्स थिंक विच डिफरंट टाइप्स ऑफ चीज आर युज्ड इन वेस्टर्न फूड लाईक पिझ्झा, बर्गर, सँडविच एक्सेट्रा. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन दोस टाईप ऑफ चीज. हे प्रश्न विचारलेले आहेत की पिझ्झा, बर्गर, सँडविच हे जे पाश्चिमात्य खाद्य आहेत यामध्ये चीज वापरलं जातं, तर त्यात वापरलेल्या चीजचे वेगवेगळे प्रकार कोणते आणि त्याच्यात काय फरक आहे असा प्रश्न आहे हा. तर याचा आन्सर, मोझेरेला या प्रकारचा जो चीज आहे, मोझेरेला, तर हा जो चीज आहे हा पिझ्झासाठी वापरला जातो. तर मोझेरेला चीज जो आहे याची प्रॉपर्टी काय की हा जो चीज आहे हा लवकर मेल्ट होतो आणि लवकर सॉलिडिफाय देखील होतो. म्हणजेच मोझेरेला चीज किसून घातला जातो, त्याच्यानंतर त्याला ओव्हनमध्ये ठेवल्यानंतर तो मेल्ट होतो आणि एकसारखी त्याची लेयर बनते, स्टिकी बनतो तो. आणि जेव्हा आपण पिझ्झाची जी स्लाइस आहे आपण काढतो तेव्हा त्याचे धागे धागे बनतात. तर ही मोझेरेला नावाचा हा चीज जो आहे याची प्रॉपर्टी आहे. याशिवाय या ठिकाणी चेडार चीज आहे, स्विस, ब्ल्यू चीज हे बर्गरसाठी वापरले जातात. सँडविच आहे, सँडविचसाठी वापरण्यात येणाऱ्या चीजचं नाव आहे गोट चीज. गोट चीज म्हणजे हा जो चीज आहे हा बकरीच्या दुधापासून बनवलेला चीज आहे. कंबर्ट चीज, म्युनेस्टर, प्रोवोलन, पार्मेसान हे वेगवेगळे इत्यादी चीजचे प्रकार आहेत. काही प्रकार अगदी याच्यामधले क्रीम सारखे मऊ असतात तर काही अतिशय कडक असतात. डू यू नो, ड्युरिंग इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ मिल्क प्रोडक्ट्स, स्ट्रिक्ट क्लीनलीनेस अँड स्टरलायझेशन
is essential as bacteria can be attacked by viruses. तर काय विचारलेलं आहे या ठिकाणी की दुधापासून तयार होणारे जे पदार्थ आहेत त्याच्या इंडस्ट्री म्हणजे औद्योगिक उत्पादनामध्ये अतिशय स्वच्छता राखली जाते आणि स्टरलायझेशन म्हणजे काय होईल त्याच्यात निर्जंतुकीकरण करावं लागतं. निर्जंतुकीकरण म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम पासून तो जो एरिया आहे तो त्या ठिकाणी मुक्त केला जातो. कारण काय आहे हे व्हायरस जे आहेत त्या बॅक्टेरियावर अटॅक करू नये म्हणून. हेन्स virus resistant varieties of bacteria are developed. Recently, use of mutant varieties of bacteria has been increased. Artificially, some strains are developed that will help to avoid unnecessary steps or materials. ही अनावश्यक जी प्रक्रिया आहे ती टाळली जातील अशा प्रजाती या ठिकाणी कृत्रिमरित्या विकसित केल्या जातात. Freshly prepared cheese is always soft. For example, cottage cheese, cream cheese, mozzarella cheese. की काय दिलेला आहे की हा जो फ्रेशली प्रिपेअर्ड ताजे बनवलेला जो आहे तर आणि नुकताच बनवलेला जो चीज आहे हा कसा असतो अतिशय सॉफ्ट मऊ असतो. जसं कॉटेज क्रीम मोझेरेला हे चीज. ऑन स्टोरिंग फॉर 3 to 12 months semi hard cheddar cheese is formed, whereas after ripening for 12 to 18 months, very hard cheese called Parmesan cheese is formed. तर 3 ते 12 महिने ठेवून जो चीज बनवला जातो तो कसा होईल मग कडक होईल. तर त्या कडक चीजचं नाव आहे चेडार चीज. 3 ते 12 महिने जो ठेवला जाते. पुढे दिलेला आहे 12 ते 18 महिने जो चीज ठेवला जातो म्हणजे हा एकदम कसा होईल मुरलेला. तर हा एकदम कडक चीज आहे आणि त्याचं नाव आहे पार्मेसान चीज. लक्षात आलं असेल तुम्हाला चीज बद्दल. ठीक आहे. पुढे बघा याच्यात कॅन यू टेल व्हॉट फॉर प्रोबायोटिक फूड इज फेमस. काय विचारलेलं आहे की प्रोबायोटिक्स फूड जो आहे खाद्य हा कशासाठी प्रसिद्ध आहे. तर प्रोबायोटिक्स हा जो खाद्य आहे या खाद्य पदार्थात काय घातले जातात लॅक्टोबेसिल आहे हे जीवाणू घातलेले असतात आणि त्यामुळे त्या अन्न पदार्थाची जी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे ती न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू वाढते. त्यामुळे काय तयार होतील मग प्रोटीन्स बनतात आणि हार्मफुल बॅक्टेरिया जे आहेत क्लॉस्ट्रिडियम वगैरे सारखे तर ते या ठिकाणी नष्ट होतात. त्याचप्रमाणे आपलं डायजेशन जे आहे ते चांगल्या प्रकारे होते आणि अजून याचा फायदा आहे की डायजेशन चांगलं झालं तर शरीराची रेजिस्टन्स पॉवर म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता ही वाढते. तर त्यासाठी प्रोबायोटिक फूड हे प्रसिद्ध आहे. पुढे विचारलेलं याच्यामध्ये आता मग प्रोबायोटिक्स काय आहे. These are also milk products but contain active bacteria. For example, Lactobacillus acidophilus, Lactobacillus casei, Bifidobacterium, Bifidum, etc. These microbes maintain the balance of intestinal microorganisms, that is, increase the population of harmful microbes, example Clostridium. तर हे जे पदार्थ आहेत प्रोबायोटिक्स काय म्हटलेलं आहे त्याने दीज आर ऑल्सो मिल्क प्रोडक्ट्स म्हणजे दुधापासून तयार होणारे आहेत. पण हे क्रियाशील यामध्ये बॅक्टेरिया असतात जीवाणू ज्याला म्हणतात. तर कोणकोणते आहेत तर लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बायफिडोबॅक्टेरियम, बायफिडम एक्सेट्रा. तर हे जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियाचं काम काय तर हे बॅक्टेरिया काय करतात डायजेशन जे आहे त्याला मदत करतात, पचन क्रियेला मदत करतात आणि हार्मफुल मायक्रोब्स एक्झाम्पल क्लॉस्ट्रिडियम याला ते नष्ट करतात. प्रोबायोटिक प्रोडक्ट्स आर अवेलेबल इन व्हेरियस फॉर्म्स. आता कोणकोणत्या फॉर्म्स मध्ये आहे ते प्रेझेंट
like yogurt, केफीर, sauerkraut काय दिलेलं आहे, पिकल ऑफ कॅबेज, डार्क चॉकलेट, मिझो सूप, पिकल्स, ऑइल्स, कॉर्न सिरप, आर्टिफिशियल स्वीटनर्स. यानंतर पुढे आहे मायक्रो अल्गी. आता हे मायक्रो अल्गी म्हणजे सी फूड लाईक स्पिरुलिना, क्लोरेला, ब्ल्यू ग्रीन अल्गी एक्सेट्रा. तर हे जे प्रोबायोटिक्स उत्पादन जे आहेत, तर यामध्ये योगर्ट, केफीर, सोअरफ्रूट म्हणजे दिलेला कोबी, पिकल ऑफ कॅबेज कोबीचे लोणचे, डार्क चॉकलेट, मिझो सूप, लोणचे, तेल, कॉर्न सिरप. त्यानंतर पुढे आर्टिफिशियल स्वीटनर्स म्हणजे कृत्रिम स्वीटनर्स, म्हणजे अशा प्रकारच्या स्वीट्स ज्या तयार केल्या जातात. पुढे आहे सूक्ष्म शैवाले, ही स्पिरुलिना, क्लोरेला, ब्ल्यू ग्रीन अल्गी यांचा समावेश असलेले हे समुद्र खाद्य आहे, सी फूड आहे. तर अशा विविध प्रकारात हे प्रोबायोटिक्स उत्पादने उपलब्ध आहेत. लक्षात आलंय? तर प्रोबायोटिक्स उत्पादन जे आहेत हे अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळतात. पुढे एक प्रश्न केलेला आहे की वाय द प्रोबायोटिक्स हॅव डेव्हलप मच इम्पॉर्टन्स इन रिसंट डेज, की आज जो आहे रिसंट डेज की प्रोबायोटिक्स याला एवढं महत्व का प्राप्त झालेलं आहे. These products from the colonies of useful microbes in alimentary canal and control other microbes and their metabolic activities, improve resistance and lower the ill effects of harmful substances formed during metabolic activities. तर याचे कारण काय दिलेलं आहे की प्रोबायोटिक्स जो आहे हा इतर मायक्रोब्स आणि त्याचप्रमाणे त्यांच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्यावर ते कंट्रोल करतात. की प्रोबायोटिक्स जो आहे इतर मायक्रोब्स आणि त्यांच्या ज्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज याला काय करतात, त्या नियंत्रित करतात, कंट्रोल करतात. त्याचप्रमाणे त्याची प्रतिकार क्षमता, रेजिस्टिव्हिटी जी पॉवर आहे ती वाढवतात. आणि मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज मध्ये हार्मफुल सबस्टेन्स जे आहेत त्याचे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते कमी करतात. Nowadays, probiotics are used for treatment of diarrhea and treatment of poultry also. तर अलीकडे हा जो प्रोबायोटिक्स आहे याचा उपयोग डायरियावर देखील होतो. डायरिया म्हणजे काय, लूज मोशन जो आहे त्या लूज मोशनच्या उपचारासाठी, त्याचप्रमाणे पोल्ट्री कोंबड्यावरील उपचार याच्यासाठी देखील प्रोबायोटिकचा वापर होतो. म्हणजे अतिशय कसा आहे, युजफुल आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. In the earlier class, you had prepared the solution of dry yeast for observation of yeast, which substance is prepared by its use on commercial basis. तर ईस्ट जो आहे किण्व याचे निरीक्षण करण्यासाठी मागच्या इयत्तेमध्ये 9व्या वर्गात तुम्ही ड्राय ईस्ट पासून द्रावण बनवले होते. तर व्यावसायिक तत्वावर त्याचा उपयोग करून कोणता पदार्थ बनवतात असा प्रश्न केलेला आहे त्याने. तर काय आन्सर याचा, ईस्ट जो आहे याच्यापासून काय बनवले जाते, ब्रेड. ईस्ट पासून ब्रेड बनवला जातो. पिझ्झा बेस बनवला जातो. हे त्याचे उपयोग आहेत, पिझ्झा बेस आणि ब्रेड. पुढे ब्रेड, आता ब्रेड बद्दल माहिती बघायची. ब्रेड ज्याला मराठीमध्ये शब्द आहे पाव म्हणतो आपण, की डिफरंट टाइप्स ऑफ ब्रेड्स आर प्रोड्यूस फ्रॉम फ्लोअर ऑफ सिरियल्स, की वेगवेगळे जे धान्य आहे त्या धान्याच्या पिठापासून ब्रेड बनवला जातो. डफ इज फॉर्म बाय मिक्सिंग ऑफ बेकर्स ईस्ट, सॅक्रोमायसिस सेरिविसी, वॉटर, साल्ट अँड अदर नेसेसरी मटेरियल्स विथ फ्लोअर. की हा जो ब्रेड आहे, पाव आहे, हा बनविताना यामध्ये कोणता ईस्ट मिसळले जाते, तर त्या ईस्टचं नाव आहे सॅक्रोमायसिस सेरिविसी. तर सॅक्रोमायसिस सेरिविसी नावाचे ईस्ट ब्रेड बनवताना वापरले जातो. त्याचबरोबर त्याच्यासोबत काय मिक्स केलं जाते, अजून पाणी आहे, त्याच्यानंतर मीठ आणि
पीठ मिसळले जाते. ड्यू टू फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स बाय ईस्ट, sugar is converted into carbon dioxide CO2 and ethanol. Duff rises up to CO2 and the bread becomes spongy. तर आता याच्यामध्ये काय होते की पिठामध्ये असलेल्या जे फर्मेंटेशन त्याच्यामुळे पिठामध्ये असलेला जो कार्बोहायड्रेट्स आहे त्याचे फर्मेंटेशन होते. पिठामध्ये कार्बोहायड्रेट्सचे फर्मेंटेशन होते आणि ते कन्वर्ट होते कशामध्ये, कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल मध्ये. मग हा जो भिजवलेला जो कणिक आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होतो. पण आता कणकेमध्ये तो जो तयार झालेला कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर जाऊ न शकल्यामुळे पीठ जो आहे तो फुगतो आणि त्यामुळे हा जो ब्रेड आहे तो कसा बनतो, मग स्पॉन्जी बनतो, जाळीदार बनत असतो. Compressed yeast is used in commercial bakery industry. It is available in dry, granular form for domestic use. तर ही जी व्यावसायिक बेकरी जी आहे उद्योग त्याच्यामध्ये जो ईस्ट वापरला जातो तो आहे कॉम्प्रेस ईस्ट. कॉम्प्रेस ईस्टचा वापर होतो. तर घरगुती वापरासाठी जो ईस्ट वापरला जातो तो आहे ग्रॅन्युलर, म्हणजे दाण्याच्या स्वरूपात असतो, कोरडा असतो. तर घरगुती वापरासाठी वापरला जाणारा ईस्ट हा कोणत्या रूपात आहे, कोरड्या ग्रॅन्युलर रूपात असतो. ठीक आहे. पुढे बघा. मग याच्यात ईस्ट प्रोड्यूस फॉर कमर्शियल यूज कंटेन्स व्हेरियस युजफुल कंटेंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, various vitamins and minerals. Due to this, bread and other products produced with the help of yeast becomes nutritive. तर yeast मध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, त्यानंतर वेगवेगळे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स म्हणजे खनिजे असे उपयोगी घटक असतात. आणि म्हणून हा जो ईस्ट आहे हा ईस्टचा उपयोग करून बनविलेला पाव आणि इतर जे प्रोडक्ट आहेत हे अतिशय न्यूट्रिटिव्ह असतात. न्यूट्रिटिव्ह म्हणजे अतिशय पौष्टिक असतात. इन्ग्रेडियंट्स लाईक विनेगर, सोया सॉस अँड मोनोसोडियम ग्लुटामेट, ज्याला म्हणतात अजिनोमोटो, दॅट आर युज्ड इन प्रेझेंटली पॉप्युलर चायनीज फूड आर प्रोड्यूस्ड बाय मायक्रोबियल फर्मेंटेशन. तर विनेगर आहे, सोया सॉस आहे, मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजे अजिनोमोटो, तर हे जे 3 घटक आहेत, विनेगर, सोया सॉस, मोनोसोडियम ग्लुटामेट, हे जे 3 घटक मायक्रोबियल फर्मेंटेशन म्हणजे सूक्ष्म जैविक किण्वनाने मिळतात. आणि वरील प्रोडक्ट जे आहेत त्याचा उपयोग कुठे होतो, मग चायनीज जे खाद्यपदार्थ वापरले जातात. तर यातही जो अजिनोमोटो आहे, अजिनोमोटो वापरला जातो प्रत्येक चायनीज खाद्यपदार्थामध्ये. तर का, म्हणून की अजिनोमोटो यामुळे चायनीज खाद्यपदार्थ जो मसालेदार होतो. परंतु अजिनोमोटो जो आहे तो आपल्यासाठी कसा आहे, हानिकारक आहे आणि म्हणून पुष्कळशा देशाने त्यावर बॅन लावलेला आहे. तर अजिनोमोटोचा वापर जो आहे तो म्हणून कमीत कमी करणे आवश्यक आहे. नेक्स्ट दिलेला या ठिकाणी विनेगर प्रोडक्शन. विनेगर इज यूज इन ईच कंट्री ऑफ द वर्ल्ड टू इम्पार्ट सोअर टेस्ट टू फूड मटेरियल्स अँड फॉर प्रिझर्वेशन ऑफ पिकल्स, सॉस, केचप, चटनीज एक्सेट्रा. केमिकली विनेगर इज 4% ॲसिटिक ॲसिड CH3COOH. तर आता हा विनेगर जो आहे हा वापरला जातो. तर त्याबद्दल दिलेला या ठिकाणी की अनेक देशामध्ये आपल्याला माहिती आहे की विनेगरचा उपयोग कुठे कुठे होतो, तर लोणचे आहे, त्याच्यानंतर सॉस, केचप, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या ज्या आहेत त्या ठिकाणी विनेगर वापरला जातो. तर कशासाठी, की विनेगरमुळे जो खाद्यपदार्थ आहे त्याला सोअर म्हणजेच आंबटपणा हे टेस्ट येते. आणि वरील जे पदार्थ आहेत, लोणचे आहे, सॉस आहे, तर हे जास्त काळासाठी त्या ठिकाणी या विनेगर वापरल्यामुळे काय होतात, टिकून राहतात. विनेगरमध्ये मग काय 4% डायल्यूट ॲसिटिक ॲसिड असतो आणि याचा फॉर्म्युला आहे CH3COOH.
OH. Ethanol and alcohol is obtained by fermentation of carbon compound like fruit juices, maple syrup, sugar molasses, starch of the roots with the help of yeast Saccharomyces cerevisiae. तर Saccharomyces cerevisiae हा yeast जो आहे त्याच्या मदतीने आणि वेगवेगळ्या फळांचे जे रस आहेत, मेपल सिरप आहे, पुढे दिलेल्या ऊसाची मळी आणि मुळातील स्टार्च, तर अशा कार्बनी पदार्थांच्या द्वारे फर्मेंटेशन द्वारे इथेनॉल नावाचा अल्कोहोल जो आहे तो मिळवला जातो. मिक्सचर ऑफ बॅक्टेरियल स्ट्रेन्स लाईक ॲसिटोबॅक्टर अँड ग्लुकानोबॅक्टर इज मिक्स विथ इथेनॉल फॉर इट्स मायक्रोबियल डिग्रेडेशन. तर हा ॲसिटोबॅक्टर जो आहे आणि ग्लुकानोबॅक्टर हे बॅक्टेरिया जे आहेत, तर हे देखील इथेनॉल यासोबत मिक्स केले जातात. मायक्रोबियल डिग्रेडेशन हा जो शब्द दिलाय, सूक्ष्म जैविक अपघटन करण्यासाठी या ठिकाणी ॲसिडिक ॲसिड अँड अदर बाय प्रोडक्ट्स आर ऑब्टेन्ड थ्रू इट. Acetic acid is separate from mixture by rarefaction. Acetic acid is bleached with the help of potassium ferrocyanide. तर काय दिलेलं आहे की हा जो ॲसिटिक ॲसिड आहे, ॲसिटिक ॲसिड ब्लिचिंग म्हणजे तयार होताना त्याचा एक कलर असतो. तर ब्लिचिंग करणे म्हणजेच काय, त्याला कलरलेस करणे. पोटॅशियम फेरोसायनाइड याच्या मदतीने या ठिकाणी त्याचं काय केलं जाते, ब्लिचिंग केल्या जाते, म्हणजे त्याला कलरलेस रंगहीन केला जातो. देन इट इज पाश्चराइज, त्यानंतर त्याचे पाश्चरीकरण होते. व्हेरी स्मॉल क्वांटिटी ऑफ SO2 गॅस मिक्स टू प्रोड्यूस विनेगर. फायनली त्यात SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड ही गॅस मिसळली जाते आणि सल्फर डायऑक्साईड गॅस मिसळून शेवटी काय तयार होतो, व्हिनेगर तयार होतो. सोया सॉस इज प्रोड्यूस्ड बाय फर्मेंटेशन ऑफ द मिक्सचर ऑफ फ्लोअर ऑफ व्हीट ऑर राईस अँड सोयाबीन विथ द हेल्प ऑफ द फंगस ॲस्परजिलस. तर गहू किंवा तांदळाचे पीठ आणि सोयाबीन, तर यांचं जो मिश्रण आहे, गहू तांदळाचं पीठ किंवा सोयाबीन यांच्या मिश्रणासोबत फंगस मिसळले जाते. कोणता फंगस आहे, ॲस्परजिलस ओरायझी नावाचा फंगस. तर याच्या साह्याने मग फर्मेंटेशन प्रोसेस होते आणि फर्मेंटेशन प्रोसेस झाल्यानंतर मग त्यापासून काय तयार होतं, सोया सॉस बनवलं जातं. तर ही व्हिनेगर प्रोडक्शन ही एवढी माहिती या ठिकाणी आहे. पुढील भाग नंतर बघू आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या भागाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि उर्वरित भाग आपण नंतर बघूया. ठीक आहे.